नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल JD फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजसाठी दोरी कशी बनवायची ते शिकवणार आहे। तर बघा, कित्येक जणांना जी रेडीमेड दोरी असती म्हणजे नॉड ती आवडत नसती। ते काय बोलतात, फॅब्रिकपासूनच तुम्ही मला नॉड बनवून द्या। तर कित्येक जणांना ती बनवता येत नाही। तर खूप सोपी अशी मी पद्धत तुम्हाला आता नॉड बनवताना दाखवणार आहे। आणि एका नाडीपासून दुसरी आपली रेडीमेडसाठी नाडी कशी बनवतात हे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही या व्हिडिओमध्ये दोन प्रकारच्या नॉड बनवायच्या शिकणार आहे। तर आपण करूया सुरुवात। सगळ्यात पहिले काय करायचं, 1 ते 1.25 इंचाची आपल्याला म्हणजे 1.25 ते 1.5 इंचाची आपल्याला एक पट्टी घ्यायची। ओके, आणि उंचीला तुम्हाला जेवढे हाईटला आवडत असेल तेवढी घ्यायची। साधारणतः रेडीमेड जी नाडी असते ब्लाऊजला आपण 1 मीटर लावत असतो। तर आपण ही जी कट करायची ती 21 ते 22 इंचाची उंचीला कट करायची। आता कट केल्यानंतर काय करायचं, ही जी सरळ बाजू आहे ती आपल्याला असा फोल्ड करायचा एकावर एक आणि 1/2 इंचावर आपल्याला सरळ अशी टिप द्यायची। खूप सुंदर अशी बारीक पाइपिंग आपली म्हणजे नॉड होणार आहे। हा जो दाब आहे तो दाबाकडे आपल्याला व्यवस्थित असं लक्ष द्यायचं आणि तो दाब सरकता कामा नये। एकसारखी सरळ लाईनीत आपल्याला शिलाई मारायची। आता मेन काय करायचं, इथपर्यंत तुम्ही आले बरोबर, आल्यावर तुम्हाला ही लाईन सरळ नाही घ्यायची। हा त्रिकोण शेपमध्ये आपल्याला थोडासा कपडा शिवायचा असतो आणि लॉक करायचा। तर कित्येक वेळा काय होतं, ही शिलाई येते पण पलटी करता येत नाही नाडी कित्येक जणांना। तर हा मेन महत्त्वाचा मुद्दा आहे की हा जो आपली साईज आहे आपल्याला ही क्रॉसमध्ये अशी तिरपी न्यायची असते। आता सुई दोरा घ्यायचा, 4 पदरीने आपल्याला हा दोरा म्हणजे सुईमध्ये हा दोरा पॅक करायचा। ओके, ओवायचा। आणि ही जी खालचा त्रिकोण शेप आपण बनवलेला होता त्याला आपल्याला असा कपडा घ्यायचा, अशी नॉडमध्ये गाठण मारायची। ओके, आता हा जो थोडासा फॅब्रिक आहे आपण तो थोडा कट करून घेऊया आणि हे जे सुईचं टोक आहे ते उलटं पकडायचं आणि ह्या साईडने असं टाकायचं। त्या अगोदर काय करा, हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे आपला थोडासा आपण हा फॅब्रिक कट करून घेऊया, जेणेकरून पलटी करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही। तर ही स्टेप तुम्ही नक्की लक्षात ठेवत चला। शिलाई मारल्यानंतरही हा कपडा आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा। ओके, आता आपण ही त्रिकोण शेप बनवला होता त्या साईडने आपण गाठण मारून घेतली आणि सुईचे उलटे टोक आपण त्याच्यामध्ये टाकतोय आणि असं करून घ्यायचं। सुई बाहेर काढून घ्यायची। आता काय करायचं, हे जे खालचा पाठ आहे तो व्यवस्थित चेक करायचा आणि असा व्यवस्थित थोडासा पकडायचा आणि हा कपडा आपल्याला ओढायचा। आता हा जो त्रिकोण शेप बनवलेला होता आपण त्याच्यामध्ये कपडा बघा ॲक्युरेट असा पटकनमध्ये गेला, जेणेकरून ही जी नॉड आहे व्यवस्थित अशी पलटी होती। थोडा थोडा फॅब्रिक आपल्याला पलटी करायचा आहे, एकदम सगळा फॅब्रिक पलटी नाही करायचा। थोडासा सुरुवातीलाच थोडंसं म्हणजे हे होतं पलटी व्हायला, एकदा का पलटी व्हायला सुरुवात झाली का हा जो कपडा आहे व्यवस्थित असा पलटी होत जातो। थोडा अटकायला लागला का इथला जो कपडा आहे थोडासा आपण सरळ प्लेन करून घ्यायचा, जेणेकरून तो कपडा व्यवस्थित असा वरती पलटी होतो। हे बघा, मी खूप बारीक ही स्टेप तुम्हाला सांगते। कित्येक जणांचा हा जे शिवता येतं पण पलटी करता येत नाही। पलटी का होत नाही त्याचंही रिझन मी तुम्हाला सांगितलं। असं पूर्ण म्हणजे असं गोळा गोळा एका ठिकाणी झाला का ते थोडासा कपडा प्लेन करत चालायचा, जेणेकरून आणि इकडे जी नाडी आहे ती पॅक पकडायची। हे बघा, आले आपली वरती नाडी। आता मी हे खालून प्रेस करून बरोबर आलात असं खेचत आहे हा जो वरती कपडा आहे तो।
बघा खूप सुंदर अशी बारीक आपली दोरी बनलेली आहे. ब्लाऊजला ही नॉड खूप सुंदर दिसत असते. आता या नॉडपासूनच आपल्याला जी रेडीमेड मार्केटमध्ये नॉड भेटते ती कशी बनवायची तेही तुम्हाला सांगते. आता तुम्ही याही प्रकारची नॉड तुमच्या ब्लाऊजला बसवू शकतात किंवा आपल्याकडे एक रेडीमेड नॉड भेटत असते बघा गिऱ्हाईक म्हणजे दोरी रेडीमेडची, तर ती कशी बनवायची ते तुम्हाला सांगते. तर बघा ही जी नॉड आहे बघा खूप सुंदर दिसते, एकदम त्याची फिनिशिंग रेडीमेड सारखीच आहे. कोणाला विश्वाससुद्धा पटणार नाही की ही नॉड आपली कपड्यापासून ही जी नॉड बनवली त्याच्यापासूनच बनलेली आहे. बघा आता ती कशी बनवायची ते तुम्हाला सांगते. ही नॉड ब्लाऊजला खूप सुंदर दिसत असते, कोणाला विश्वासच पटणार नाही की ही आपली ह्या फॅब्रिकपासून बनवलेली. सुरुवातीला काय करायचं, हा जो आहे ही नॉड बनवल्यानंतर असा कपडा टाकून ठेवायचा, 1-2 टाका आपल्याला मारायचा, म्हणजे ती दोरी त्याच्यामध्ये अटकल्यानंतर हा राऊंड शेप आपल्याला फिरवायचा. तुम्ही नक्कीच मी बघा ह्या साईडनी ही जी दोरी आहे फिरवत आहे, सेम थोडी थोडी फिरवून घ्यायची, पूर्ण पॅक अशी गोल गोल. हे बघा पूर्ण टाईटमध्ये मी ती फिरवली आणि मशीन चालू केली. तर बघा मी हा राऊंड इकडे इकडे फिरवून ही नॉडी अशी हे करून घेते, मग शिलाई मारत आहे. तुम्ही ही ज्या नॉड बनवली त्याला असा पिळा पाडायचा, गोल गोल असं फिरवायचं आणि मग शिलाई आपल्याला त्या नॉडवर मारायची. आणि ही खेचून अशी आपल्याला शिलाई मारायची. पूर्ण शेवटपर्यंत पिळा मारल्यानंतरच आपल्याला ही शिलाई त्या नाडीवर मारायची. ओके, बघू शकतात जे आपण सुरुवातीला नाडी बनवली त्या नाडीतलाही वेगळा असा युनिक लुक आपल्याला पुन्हा या नॉडसाठी बनवता येतो. आता आपण पिळा ह्या साईडनी मारला होता, सेम तोच पिळा आपल्याला असा मारायचा. बघा त्याची फिनिशिंग बघा खूप छान होती. असं पिळा मारतच जायचा. एकदम रेडीमेड सारखी ही नॉड आपली दिसती. मी खूप साऱ्या ब्लाउजांना अशा नॉड दिला, कस्टमरला बिलकुल विश्वास पटला नाही. ते मला स्वतः बोलतात ताई ही नॉड तुम्ही नक्कीच कपड्याचीच बनवली का. तर तुमची ही नॉड बनवण्याची पद्धत खूप सुंदर आहे आणि नॉडपही खूप युनिक दिसते. पूर्ण पॅक नॉडला पिळा मारून घ्यायचा. ओके, त्यानंतर काय करायचं आपल्याला हे मशीनला किंवा एखाद्या याला असा प्रेस करायचा असं स्ट्रेट. बघ तर किती सुंदर आणि ही बारीक नॉड आपली दिसतीये, एकदम रेडीमेड सारखीच दिसतीये. त्याचा फायनल लुक तुम्ही बघू शकतात, एकदम गोल गोल असा बनलाय आणि बिलकुल पण गोळा गोळा अशी दिसत नाही. तर कशी वाटली ही तुम्हाला नॉड बनवायची पद्धत? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही तुम्ही सेम तुम्हाला जर ती पद्धत आवडली, ती नॉड आवडली तर त्याही पद्धतीने तुम्ही शिवू शकतात किंवा ह्याही पद्धतीने तुम्ही कस्टमरच्या ब्लाउजांना नॉड देऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.